पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कोदोली येथील जवान विशाल परदेशी याचे नुकतेच आठवड्याभरापूर्वी लग्न झाले. मात्र देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशाल परदेशीला पुन्हा तैनात होण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यामुळे विशाल हा आपला नवीन संसार सोडून देशसेवेच्या कर्तव्यावर उद्या निघणार आहे. अनेक मुलींसारखं भाग्यश्रीने देखील आपल्या पतीची साथ लाभेल त्याच्याबरोबर संसाराचा आनंद घेण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र विशालला तात्काळ ड्युटीवर हजर होण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे भाग्यश्रीने देखील आपल्या सर्व आशा अपेक्षा बाजूला ठेवत विशालच्या कर्तव्याला हातभार लावला आहे. विशाल मोहन परदेशी हा 2023 पासून ITBP या सैन्य दलात कार्यरत आहे. नुकतेच त्यांनी आपले पूर्ण प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर 16 एप्रिल ते 30 मे पर्यंत विशाल परदेशीने आपल्या लग्न कार्यासाठी सुट्टी घेतली होती. 1 मे 2025 म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्याचा भाग्यश्री नावाच्या तरुणीसोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आठवड्याभराच्या आत विशाल परदेशीला बॉर्डरवरून बोलवणं आलं. विशाल परदेशी यांनी कर्तव्याला आणि देशसेवेला प्राधान्य देत तातडीने सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला. उद्या दिनांक 10 मे शनिवार रोजी तो देशसेवेसाठी मार्गस्थ होणार आहे. विशाल परदेशी हा अरुणाचल प्रदेशमधील चायना बॉर्डरवर तैनात असणार आहे. विशाल परदेशीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोदोली ग्रामपंचायतच्या वतीने विशाल परदेशीचा सत्कार करण्यात आला. विशाल मोहन परदेशी, मी अरुणाचलमध्ये 20 बटालियन ITBP इथं कार्यरत आहे. माझं लग्न होतं 1 तारखेला, 1 मेला. त्याच्यानंतर आता ड्युटीसाठी बोलवण्यात आलं आहे लगेच. अजून सुट्टी होती जवळपास 30 तारखेपर्यंत, 30 मेपर्यंत सुट्टी होती. 20 दिवस सुट्टी अजून बाकी आहे. पण आता कर्तव्यावर रुजू होण्यास लगेच सांगण्यात आलं आहे. त्याच्यामुळे मी उद्या कर्तव्यासाठी रवाना होतो आहे घरून. नाही, कर्तव्य सर्वात आधी माझ्यासाठी तरी जी शपथ घेतली होती मी ते सर्वात आधी माझ्यासाठी. देशसेवा हे माझं कर्तव्य आहे, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी. कोणतीच भीती नाही मनात. मी उद्या निघतो दुपारी. आणि कुठं पोस्टिंग असणार आहे, काय काम असणार आहे तिथं? अरुणाचलमध्ये चायना बॉर्डर आहे, तिथं जायचं आहे. तिथं काही खतरा आहे का किंवा तिथली परिस्थिती काय असेल, काही अंदाज आहे का तुला तिथं? आता सध्या तर काही अंदाज नाही आहे तसा. तिथं गेल्यावरच पुढे काय कर्तव्य भेटतं त्याच्यावर कुठेही पाठवू शकतात असं एका ठिकाणी नाही आहे. सर्व येणाऱ्या परिस्थितीची सामना करायला तयार आहे. त्याच्यामुळे मला कोणतीच भीती नाही आहे. आणि आईवडिलांनासुद्धा सांगितलं आहे की मी येणारे जे संकट आहे त्यांना सामोरं जाण्यासाठी नेहमी तयार आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. प्रत्येक मुलीसारखं माझं स्वप्न होतं की मला पण पतीची साथ लाभावी आणि माझा संसार पण आनंदाने व्हावं. पण काय करणार, त्यांचं ड्युटीवरचा कॉल आलेला आहे. मी त्यांना शुभेच्छा देईल की त्यांनी ड्युटीवर आरामाने जावे. आणि तिथं काय वाटतं तुला? आता नवीनच लग्न झालंय तुझं, पती ड्युटीवर चालले, काही मनात भीती आहे का किंवा काय वाटते नेमकं? मला आनंद आहे का ते तिथं सेवा करताय देशाची, त्याच्याबद्दल. मनात काही भीती आहे का? हो, भीती तर आहे, पण आता ती देशाची सेवा करताय याच्यावरच गर्व आहे. असं काय सांगाल, गावचा सुत्र आहे तो पुन्हा एकदा ड्युटीवर रुजू होतोय, काय सांगाल? ही निश्चितच आज आमच्या संपूर्ण गाववासियांसाठी एक कोदोली या गावासाठी निश्चितच भूषणावह आणि गौरवास्पद त्या ठिकाणी बाब आहे की आज आमच्या गावातील तरुण ITBP कार्यरत असलेले, सध्या अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत असलेले सैनिक विशाल हा याला कर्तव्यावरती बोलवणं आलं आणि तो उद्या या ठिकाणी जाणार आहे. तर निश्चितच की आज देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती ओढावलेली आहे आणि त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तो सज्ज आहे. आणि म्हणून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे.
एक देशाला आज एक आमच्या गावचा सुपुत्र या ठिकाणी कामी येत आहे याचा मनस्वी आम्हाला सर्वांना मनापासून त्या ठिकाणी आनंद आहे आणि तो त्याचं कर्तव्य बजावून निश्चित त्या ठिकाणी पुन्हा गावामध्ये त्या ठिकाणी येईल. त्यावेळेस आम्ही त्याचे जल्लोषात त्या ठिकाणी स्वागत पुन्हा त्या ठिकाणी करणार आहे. नुकतंच त्याचं 1 तारखेला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 28 दिवसाची सुट्टी असतानासुद्धा काल जो तार आला की तुम्ही कर्तव्यावरती हजर व्हा आणि म्हणून आधी कर्तव्य आणि नंतर संसारिक जबाबदारी आणि म्हणून त्याने जे त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला हा निश्चितच हा इतर तरुणांसाठी सुद्धा आणि एक गावासाठी एक आदर्श त्या ठिकाणी असा निर्णय आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं मी त्याला पुनश्च शुभेच्छा देतो आणि त्याने आपल्या देशासाठी त्या ठिकाणी कामी यावं हीच शुभेच्छा त्याला या ठिकाणी देतो. आमचे सहकारी मोहन भाऊ परदेशी यांचा मुलगा विशाल याचं 1 मेला म्हणजे 8 दिवसापूर्वी त्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि आता देशामध्ये युद्धासारखी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या देशासाठी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी एकजुटीने शत्रूशी लढायचं आहे आणि या देशाचे 2 जे आधारस्तंभ आहेत, जय जवान आणि जय किसान. तर त्याचे वडील किसान आहेत, ते या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारची शेती करतात आणि त्यांचा मुलगा त्याचंही स्वप्न होतं की मला या ठिकाणी सैन्यामध्ये भरती व्हायचं आणि तिथे देश सेवा करायची आहे. 1 मेला त्याचं लग्न झालेलं आहे. आम्ही सगळे आनंदाच्या अत्यंत उपभोगत होतो की बा लग्न झालं आहे. सर्व या ठिकाणी पाहुणे मंडळी नातेवाईक वगैरे गावातले लोक त्याच्या लग्नाच्या त्या मिरवणुकीत आनंदात आम्ही सहभागी झालो होते. परंतु याच्याही पेक्षा आपल्या देशासाठी लढणं हे सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचं काम आमचा विशाल हा आमचा नात्याने भाचा आहे आणि म्हणून जसं त्या आव्हान केलेलं आहे सर्वांना की बा आपल्या सर्व सुट्या वगैरे काय असतील ते रद्द करायचे आहेत आणि आपली आपली ड्युटी करण्यासाठी आपण ज्या स्टडी असाल त्या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणून विशालने या गोष्टीचं आव्हान स्वीकारून तो आता नुकताच त्याचा विवाह झालेला आहे. आपल्या पत्नीबरोबर त्याला कुठेतरी फिरायचं होतं, काही जीवनाचे काही स्वप्न असतात, कुठे नवीन पत्नीला घेऊन कुठे फिरायचं आहे, परंतु त्या स्वप्नापेक्षाही आपल्या देशाचं संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला त्याने महत्त्व देऊन आज आमचा विशाल हा पुण्याच्या आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी हजर होणार आहे. खरं गावचा सुपुत्र संसार सोडून पुन्हा एकदा देश सेवेसाठी सज्ज झाला आहे, काय सांगा? मला याचा मनस्वी सर्वस्वी अभिमान आहे की आमच्या गावाचे माजी उपसरपंच मोहन परदेशी यांचा मुलगा विशाल आज रोजी त्याच्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये 20 बटालियन या ठिकाणी तो हजर होत आहे आणि आम्ही भावनिक पण आहे. एका बाजूने आम्हाला म्हणजे वाईट पण वाटते, पण दुसरा एक आनंद असे की तो देश सेवेसाठी जातो आहे याचा आम्हाला मनस्वी खूप अभिमान आहे आमच्या पूर्ण गावाला आणि सगळ्या नागरिकांना त्याचा मनस्वी अभिमान आहे असं मला मनस्वी वाटते आणि मला त्याला मनापासून शुभेच्छा द्याव्या वाटतं की तो देश सेवेसाठी त्याचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि चांगल्या पद्धतीने तो देश सेवा करेल याचा मला स्वार्थ अभिमान आहे. झाला त्याचे समजा 1 तारखेला 1 मे लहान तर असं वाटत होतं की बाबा मुलगा राहील 30 तारखेपर्यंत आपल्याकडे, पण आता देशाचं समजा जोपर्यंत रक्षा करायची आहे तोपर्यंत सेवा करायची आहे तर त्यांना आता जाणं आवश्यक आहे. आम्हाला त्यात काही भीती नाही, बाजू देशाची रक्षा करायलाच पाहिजे बा अशी आमची भावना आहे. काय नेमकं मुलाला काय आशीर्वाद द्यायला तर तो युद्धजन्य परिस्थिती आहे आणि चायना बॉर्डरवर तिथं त्याची ड्युटी आहे, काही मनात भीती आहे का, काय वाटतं? नाही काय भीती राहणार, शेवटी अशी सेवा करायची तर भीती काही ठेवायची म्हणून येत नाही, भीती नाहीच.